नमस्कार. सुंदर, युनिक, मोहक आणि तितकाच दुर्मिळ असा हा कृष्णवड तुम्ही कधी पाहिला आहे का? अनेकदा तुम्ही वड आपला रेग्युलरवाला बघितला असेल, पण अशी वाटीसारखी किंवा द्रोणासारखी पानं असणारा कृष्णवड फार क्वचित बघितला असेल तुम्ही. म्हणूनच आजच्या व्हिडिओचा विषय आहे कृष्णवड. तर आजच्या व्हिडिओमध्ये असा हा दुर्मिळ कृष्णवड मी तुमच्याबद्दल माहितीच्या स्वरूपात पोहोचवणार आहे. या कृष्णवडाचं शास्त्रीय नाव आहे फायकस कृष्णाई. मराठीमध्ये कृष्णवड, हिंदीत माखन कटोरा आणि इंग्लिशमध्ये कृष्णाज बटरकप असं याचं नाव आहे. आता तुम्ही हे नावं बघितल्यावरती तुम्हाला वाटलं असेल की श्रीकृष्णाशी संबंधित किती सारी नावं या वडाला आहेत. अहो, यामागं कहाण्या देखील तशाच रंजक आहेत. चला, मी तुम्हाला त्यातल्या 2 कहाण्या सांगतो. एकदा काय झालं, श्रीकृष्ण गायींना घेऊन चारण्यासाठी शेतामध्ये गेले होते आणि साक्षात गोकुळातल्या शेतामध्ये कृष्ण गायींना चारतोय हे बघून गोपिकांना खूप आनंद झाला आणि त्यांनी कृष्णाला लोणी देऊ केलं. आणि आता हे लोणी अनेक गोपिका देऊ लागल्या. आता एकीचं घेतलं, दुसरीचं नाही घेतलं, मग त्या नाराज होतील. म्हणून कृष्णानं काय केलं, आजूबाजूच्या असणाऱ्या वडाच्या झाडाची पानं आणली, ती मुडपली आणि त्यात लोणी साठवून ठेवलं. आणि तेव्हापासून या वडाची पानं अशीच आहेत. ही एक आख्यायिका. दुसरी आख्यायिका अशी आहे की एकदा यशोदा मातेपासून चोरून आणलेलं लोणी कुठं लपवून ठेवायचं या चिंतेमध्ये कृष्ण होता आणि तो झाडाखाली बसला होता. झाडावरती असणाऱ्या एका पक्षानं कृष्णाला उंबर देऊ केले. कृष्ण म्हणाला, अरे बाबा, तू शांत बस, मी लोणी कुठं लपवायचं या चिंतेमध्ये आहे, तुझी उंबरं नको आहेत मला. मग तो पक्षी उडत गेला, जंगलात फेरफटका मारला आणि परत कृष्णापाशी आला आणि त्याला खुणावून तो घेऊन गेला जंगलामध्ये एका झाडापाशी. आणि तो ज्या झाडापाशी घेऊन गेला तोच हा कृष्णवड. याच्या पानामध्ये कृष्ण लोणी लपवत असे. चला तर या वडाविषयीची आपण अजून एखादी नवीन शास्त्रशुद्ध पद्धती, लावायची पद्धत, काळजी, निगा याच्याविषयी चर्चा करूया. आपल्या रेग्युलर वडाला जशा प्रकारच्या पारंब्या येतात तशाच या वडाला पारंब्या येतात. पण पारंब्याकडे कोण बघतंय हो? याची पानच बघा ना, वाटीसारखा आकार असलेली आणि नैसर्गिकरित्या अशी द्रोणासारखा आकार घेतलेली, इतकी मनमोहक सुंदर दिसतात. याच्या त्या शिरा, आतमधली जागा, अशा या आतमध्ये अनेक कीटक देखील वास करतात. या द्रोणातून आतमध्ये झाडाला पावसाळ्यात पाणी देखील मिळत असतं. आणि आपल्या नेहमीच्या वडाप्रमाणेच याला बघा ना, फुटवे वगैरे म्हणजे सेम टू सेम तसेच आहेत. परंतु याचं सौंदर्य, दुर्मिळता फार वेगळी, युनिक असलेली आपल्याला पाहायला मिळते. हा भारतीय वृक्ष सध्या प्रचंड दुर्मिळ आहे आणि आपल्या सर्व निसर्गप्रेमींचं कर्तव्य आहे की आपण याचं संवर्धन केलं पाहिजे. मुंबईत राणीच्या बागेत आणि पुण्यात एम्प्रेस गार्डनमध्ये या वडाचा अधिवास तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे या 2 ठिकाणी मी प्रत्यक्ष बघितलं आहे. अनेक सदस्य आपले या शहरातून व्हिडिओ बघत असतात, तर मी त्यांच्यासाठी हिंट दिली की तुम्ही नक्की तिथे जाऊन हा व्हिडिओ आणि हा वड बघा. हा कृष्णवड महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये जंगलांमध्ये आढळून येतो. परंतु सांगायला वाईट वाटतं की हा वड आत्ताच्या घडीला तरी ना लुप्तप्राय प्रजातींमध्ये याची गणना होते आहे. इतका हा दुर्मिळ आहे. पाण्याचा निचरा होणारी जमीन आणि एकदम अतिशय तीव्र ऊन नसलेली जागा, अशा या ठिकाणी हा वड आढळून येईल. या वडाचे धार्मिक महत्त्व सांगता हा वड, याची पानं पूजेसाठी वापरली जातात. आयुर्वेदात देखील याचं महत्त्व सांगितलेलं आहे. तसेच स्कंद पुराणात देखील या वडाचा उल्लेख आहे. आणि या वडाची द्रोणासारखी जी पानं आहेत ना, अनेक कीटकांचा नैसर्गिक अधिवास आहे. याचं लाईव्ह उदाहरण तुम्ही स्क्रीनवरती बघा की अनेक कीटक इथं वास्तव्य करतात. हे झाड माती धरून ठेवतं, त्यामुळे मातीची धूप वाचते. या झाडाचं लाकूड देखील मजबूत असतं आणि आतमध्ये पांढऱ्या रंगाचा चीक असतो. जर तुम्ही कधी पानं तोडली वगैरे तर लगेच त्याला बुरशीनाशक किंवा हळदीची पावडर आवर्जून लावा. आता आपण बागप्रेमी पानं, फांद्या तोडणार तरी कशासाठी, तर नवीन झाड लावण्यासाठी. त्याबद्दल पण सांगतो, पण आधी ही सुंदर फळं बघा. या फळांना पक्षी खातात आणि त्यातूनही नवीन रोपं आरामात उगवू शकतात. चला बरं, आता लागवडीबद्दल चर्चा करूया. पक्ष्यांमार्फत होणारा प्रसार तर मी सांगितलाच. याची फांदी लावू शकतो. स्क्रीनमध्ये बघितली तुम्ही आता त्या जाडीची पेन्सिल एवढीपेक्षा किंवा त्यापेक्षा अधिक मोठी फांदी तुम्ही लावू शकता.
आपला साधा वड लावताना त्याच प्रकारे याची लागवड आहे. हा वड कठीण परिस्थितीत सुद्धा जगतो. लावताना पॉटिंग मिक्समध्ये रेताड, पाण्याचा निचरा होणारी माती हवी. त्यात कंपोस्ट, शेणखत किंवा कोणतेही सेंद्रिय खत चांगल्या प्रकारे तुम्ही टाका आणि त्यात बुरशीनाशक मिक्स करायला अजिबात विसरू नका. फांदी तोडून आणली तुम्ही लागवडीसाठी तर तिला दालचिनी पावडर लावा आणि पाण्यात अजिबात ठेवू नका. आता फांदी बघा ना तुम्ही, अशी ब्राउनिश रंगाची सुंदर फांदी तुम्ही निवडा. जास्त छोटीही नका निवडू, मोठीही नका निवडू. आपण नेहमी निवडतो तसं पेन्सिलच्या आकाराची फांदी निवडा. फांदी निवडताना तिला वरचं जो शूट किंवा वरचं जे टोक असतं ना, जिथून नवीन पालवी फुटायला सुरुवात होते बघा, त्याचा तुम्ही समावेश करा. म्हणजे तशी फांदी तुम्ही निवडा. दालचिनी पावडर लावून 2 दिवस ठेवा आणि मी सांगितलेल्या पद्धतीनं लावा. अजून एक बेस्ट निरीक्षण याचं असं आहे की पानगळ झाली आणि नवीन पालवी फुटायचा जो काळ असतो ना, वसंत ऋतूपूर्वी, तेव्हा याची फांदी आणून लावली तर खूप चांगली उगवते. आता फांदीला तुम्ही बघा ना, किती छोटे छोटे छान फुटवे फुटतात. हे याचं वैशिष्ट्य आहे. आणि हे जे फुटवे आहेत ना, हे झाडाला बळकट करत असतात. नंतर झाडाला पारंब्या देखील येतात. एकदा तुमचं रोप जगलं की याला नंतरही लावताना रेताड मातीमध्ये लावा. काळी माती बिलकुल वापरू नका. पाण्याचा निचरा होणारी माती वापरा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की हे कृष्णवडाचे झाड कठीण परिस्थितीमध्ये देखील खूप चांगलं आरामात जगतं. आणि हे मगाशी म्हणालो तसं देशी वृक्ष आहे. आपल्या वातावरणात चांगला मानवणारा आहे. फक्त याला बुरशी, माती याची काळजी घ्यायची आहे. फक्त तीव्र उन्हाळा पडला ना, तेव्हा पण याची जराशी काळजी घ्या. कुंडीत वगैरे रोप असेल तर जपा याला व्यवस्थित. हा तुम्ही चीक बघू शकता, आपल्या रेग्युलर वडासारखाच चीक येतो आहे. आणि याच्या आतमध्ये पाणी साचून राहतं बरं, म्हणजे की पानं जी आहेत ती यांना होल वगैरे नसतं. एकदम द्रोणासारखं कार्य करणारी ही पानं आहेत आणि यांच्या थ्रू हे पाणी झाडाला आतमध्ये जाऊन मिळतं देखील. आपण कृष्णवडाचे झाड कुंडीत देखील आरामात लावू शकतो. त्याचं बोन्साय देखील बनवू शकतो. हे दुर्मिळ झाड तुम्ही तुमच्या बागेत नक्की लावा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ परिपूर्ण होण्यासाठी मदत केल्याबद्दल काळे सरांचे मनःपूर्वक धन्यवाद.